विचार हे माझे कार्यकर्ते आपल्या त्यागातून आजपर्यंत घेऊन आले आणि आज जे यश या देशामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे, शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम आपल्या या भारतीय जनता पक्षाच्या जनसंघाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी 100 वर्ष करत आणले। सिंधुदुर्गातल्या या सगळ्या जुन्या नवीन सगळ्या कार्यकर्त्यांना ही माझी आमदारकी समर्पित आहे। हे त्यांचं आहे, माझं काही नाही। त्यामुळे आता पुढचे 6 वर्ष या आपल्या भागातला सिंधुदुर्गातला आमचे पालकमंत्री साहेब नितेशजी राणे आहेत, सुंदर काम करतात। खासदार नारायण राणे साहेब आहेत, फार छान काम करतात। आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी आहेत, महाराष्ट्र फार सुंदर भारतीय जनता पक्षाचं काम करतात। देवेंद्रजी फडणवीस आमच्या संपूर्ण महाराष्ट्राचं सरकारचं काम सुंदर करतात। केंद्रातले सगळे या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी विधान परिषदेची जी जागा दिली त्याबद्दल मी या सगळ्या मंडळींचे आभारी आहे। प्रभाकर सावंत साहेबांचा आभारी आहे, जिल्ह्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे, कारण त्यांनी सुद्धा माझं नाव त्या ठिकाणी निर्देशित केलं। या सगळ्यांच्या प्रेमामुळे मला ही विधान परिषदेची जागा मिळालेली आहे। पण पुढचे 6 वर्ष 100% आणि पूर्ण वेळ हे भारतीय जनता पक्ष आणि जनता आणि सरकार यामधला दुवा म्हणून मी काम करणार आहे। जो काही बॅकलॉग शिल्लक असेल या कोकणातल्या, प्रामुख्याने सिंधुदुर्गातल्या, सावंतवाडीतल्या जो काही छोटा मोठा बॅकलॉग राहिला असेल, जो काही समन्वय आवश्यक असेल, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आपल्या जिल्ह्यातली गावातली जनता यांच्या समन्वयाचं काम प्रमोद जठारांना दिलेलं आहे महाराष्ट्र प्रदेशने। त्यामुळे ते काम मी करण्याचा प्रयत्न करीन। शेवटच्या माणसापर्यंत जे भारतीय जनता पक्षाचं ब्रीद आहे, शेवटचा माणूस की समाधानी होत नाही तोपर्यंत आपलं कार्य समाप्त होत नाही। या निर्देशाने, या ध्येयाने आपण सगळी मंडळी काम करतोय। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो। तुम्ही या ठिकाणी आपल्या या सगळ्या कार्यालयात आलात, माझं स्वागत केलं। बाळांनो, हे माझं स्वागत नाही, हे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या श्रमाचं फळ आहे। निमित्त मात्र मी त्या ठिकाणी झालं। हजारो कार्यकर्ते या पदासाठी लायक आहेत, तरी सुद्धा कुणाला तरी एकाला ते द्यावं लागतं, म्हणून बाळांनो ते मला दिलेलं आहे। परंतु हे पुन्हा एकदा या कोकणातल्या या जनतेसाठी आपण त्याचा चांगला उपयोग करू। ज्या काही आपल्या मनात शंका असतील, ज्या काही समस्या असतील, त्या आपण सगळ्या समस्या आपल्या जिल्हा आम्ही असं ठरवलेलं आहे की छोट्या मोठ्या काही आरोग्याच्या समस्या असतील, पाण्याच्या असतील, शिक्षणाच्या असतील, ज्या काही समस्या छोट्या मोठ्या राहिल्यात, भारतीय जनता पक्ष आता आंदोलन किंवा मोर्चाच्या भूमिकेत नसून या गोष्टी सोडवण्याच्या भूमिकेत आम्ही, आमचं सरकार आपल्या जनतेला सोल्युशन देणारं सरकार आहे। त्यामुळे आम्ही या सगळ्यातले सोल्युशन जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहे। आणि मी या संपूर्ण पालघर ते सिंधुदुर्गपर्यंत हा माझं कार्यक्षेत्र आहे। या सगळ्या कोकणामध्ये एक समन्वयक म्हणून, संघटक म्हणून त्या ठिकाणी मी काम करणार। आपण या सगळे आलात, माझे जिल्हा अध्यक्ष आले, माझे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आले, आमच्या सगळ्या ताई माई अक्का सगळ्या आल्या, नगराध्यक्ष ताई आल्या, पत्रकार मंडळी आले, हे सगळ्यांचे, आमच्या पालकमंत्र्यांचे, खासदार साहेबांचे, रवींद्र चव्हाण साहेबांचे, फडणवीस साहेबांचे, अमित शहांचे, मोदी साहेबांचे, ज्याने माझं नाव त्या ठिकाणी निर्देशित केलं आणि आपल्या समोर सत्काराच्या लायक मला आणून ठेवलं, त्याबद्दल मी सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार। मी तुमच्या सगळ्या सावंतवाडीकरांचे आभार। साहेब, भारतीय जनता पार्टीचा वंदे मातरम। नमः पार्वती पते। आपली एकच विचार बिंदार श्रीफळ दिलेला आहे, आमदार झालो म्हणून सुरक्षा। देवेंद्रजी फार छान काम करतायत आणि सगळ्यांच्या सुरक्षित। आणि माझं तर बाळानो माझं तर सांगणं आहे, ताई ऐका, आपण सरकार आपलं असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची, पुरुष कार्यकर्त्याची जबाबदारी आहे। जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान करायला या देशाला शिकवलं, तसं माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने आपल्या आजूबाजूला कुठल्याही महिलेवरती अत्याचार झाला तर त्याने पहिलं धावत तिथे जायचं आहे, अत्याचार होऊ द्यायचा नाही।
ही ब्रिगेड ही आमची भारतीय जनता पक्षाची काम करणार, अजिबात चिंता करू नका. बरोबर मंडळी. या